नमस्कार. वीर बाल दिवस या विषयावरती आज एक छान निबंध भाषण आपणाला ऐकायला मिळणार आहे. अशाच प्रकारचे असंख्य तयार भाषणे, निबंध, सूत्रसंचालनाचे व्हिडिओ चॅनल आहेत, ते सुद्धा जरूर पहा. चला तर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. वीर बाल दिवस. भारतात वीर बाल दिवस साजरा करण्यात येत आहे. गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी केलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वानिमित्त वीर बाल दिवस 2022 पासून साजरा करण्याची घोषणा केली होती. गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला जातो. हा दिवस एखाद्याच्या विश्वासासाठी उभे राहणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे या महत्त्वाच्या आठवण करून देतो. गुरु गोविंद सिंग यांना साहिबजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग ही 2 मुले होती. 26 डिसेंबर रोजी मुघल सैन्याने पंजाबच्या सरहिंदमध्ये साहिबजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना ठार मारण्यात आले होते. त्यावेळी साहिबजादा जोरावर सिंग हे 6 वर्षाचे तर फतेह सिंग 9 वर्षाचे होते. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे आणि शेवटचे गुरु होते. आनंदपूर साहिब किल्ल्यावर गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या सैन्यावर मुघलांनी हल्ला केला. या काळात जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना मुघलांनी कैद केले होते. जेव्हा त्यांना मुघल सैन्याने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले तेव्हा या दोन्ही बाल साहिबजादांनी धर्मांतर करण्यास नकार दिला. साहिबजादांच्या त्यांच्या धर्मावरील प्रेमामुळे बादशहाला राग आला आणि त्यांनी सैन्याला त्यांना भिंतीमध्ये जिवंत गाडण्याचा आदेश दिला. त्यांच्या हुतात्म्याचा आणि धर्माच्या रक्षणासाठी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ भारत सरकारतर्फे दरवर्षी 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वीर बाल दिवस हा गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या शूर बलिदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आम्ही साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दाखवलेल्या त्यांच्या विश्वासाप्रती शौर्य आणि अतूट बांधिलकीचे स्मरण होते. गुरु गोविंद सिंग यांच्या साहिबजादांनी मातृभूमी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी लहान वयातही शत्रूंचा धैर्याने सामना केला. त्यांचे शौर्य भारतभूमीचा वारसा आहे, ज्याची आठवण करून देण्यासाठी वीर बाल दिवस साजरा करण्यात येत आहे. साहिबजादा माता गुजरी आणि गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करण्याचा हा दिवस आहे. वीर बाल दिवसाला शीख इतिहासात खूप महत्त्व आहे, कारण ते साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करते. त्यांच्या विश्वासाप्रती त्यांची अतूट बांधिलकी आणि त्यांच्या विश्वासाची तडजोड करण्यास नकार, अगदी मृत्यूलाही सामोरे जाणे आपल्या पिढ्यांसाठी प्रेरणा आहे. हा दिवस धार्मिक छळाच्या विरोधात निर्भयपणे उभ्या राहिलेल्या तरुण साहिबजादांना दाखवलेल्या धैर्याची, शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देणारा आहे. वीर बाल दिवस हा शीख आणि जगभरातील लोकांसाठी या तरुण वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि धैर्य, धार्मिकता आणि अतूट विश्वास या मूल्यावर चिंतन करण्याची वेळ आहे. वीर बाल दिवस गाथा सुरू गोविंद सिंग यांच्या कुटुंबाने धार्मिक छळाचा सामना करताना केलेल्या प्रगल्भ बलिदानाची आठवण करते. त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा. धन्यवाद.